अमय अमय तो अमृत बोलवते गो. ए रो ए मयू ए मयू ए मयू चला आता होणारा सामना विठ्ठलाळी विरुद्ध म्हसोबा क्रीडा मंडळ. दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना. पहिला सामना झाला तो विंचवादेवी विरुद्ध काळेश्वरी. या सामन्यामध्ये विंचवादेवी हा संघ विजयी संघ ठरला. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. विठ्ठलाळी विरुद्ध म्हसोबा क्रीडा मंडळ हा सामना झाल्यानंतर लगेचच होणारा सामना भैरवनाथ क्रीडा मंडळ विरुद्ध कुसुमादेवी क्रीडा मंडळ. भैरवनाथ क्रीडा मंडळ विरुद्ध कुसुमादेवी क्रीडा मंडळ हा चालू सामना झाल्यानंतर लगेचच होणारा सामना शुभेच्छा दिल्याबद्दल 100 रुपये होते. आपल्याला वडापाव आणायला होतील ना नंतर. शेवटला वडापाव आणायला होतील आपल्याला. शेवटला वडापाव आणायला आपल्याला पैसे येतात. दोन्ही संघांचे आगमन झाले. दोन्ही संघांना या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकलाय तो म्हसोबा संघाने. शिवा मैदान स्वीकारलंय म्हसोबा संघाने. चढाईसाठी आमंत्रण दिलंय तो विठ्ठलाळी संघाला. सामन्याला सुरुवात होते. चढाईसाठी जात आहे तो प्रेक्षकांमध्ये संतोष भगत, अतुल केमनाईक, सारंग भगत कुठे असतील तर यजमान मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. 2 गुणांची कमाई केली पहिल्याच चढाईत. चढायला गेलाय तो शिवा. शिवाच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. संत गतीने खेळ करतोय. रिकामे असतात आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर तनुज गुरव. शिवा चापेकरसाठी खुश खबर आहे. जर का आपण सुपर रेड केलीत तर निलेश म्हस्के आपले परम मित्र यांच्याकडून 1 शेकडा काजूच्या बिया दिल्या जातील. बघा काजूवर आलेत. शिवराज चापेकर याच्यासाठी खुश खबर आहे. एकाच चढाईत 3 गडी बाद केलेत तर 1 शेकडा काजूचे घर. सध्या मार्केटमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. तुषार महेंद्र पडवा यांच्याकडून श्रवण साठे याला 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सामना संपल्यानंतर घेऊन जायचंय. तुषार महेंद्र पडवा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. रिकामे असतात आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर. बघा शिवासाठी बक्षीस आहे. आपण जर का एकाच चढाईत 3 गडी बाद केल्या तर मयुरेश्वर मयेकर यांच्याकडून 3 डझन केळी. सुंदर चढाई पाहायला मिळते. श्रवण पुन्हा एकदा आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. त्यांना प्रत्युत्तर अमोल. डू ऑर डाय करो या मरो या इराद्याने चढार गेलाय. 7-1 असं समीकरण आहे. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का अमोल मुरकर.
आणि सुंदर चढाई. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. दोन गुणांची कमाई केली ती अमोलने आपल्या संघासाठी. त्यांना प्रत्युत्तर श्रवणसाठी एकाच चढाईत 3 गडी बाद केलेत. तर अमय कर्देकर यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. शिवराज चापेकरसाठी अजून बक्षीस आलंय. एकाच चढाईत 3 गडी बाद केले. तर पवन भाटकर आणि गोटू राऊत यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. मयुरेश्वर मयेकर यांच्याकडून 3 डझन केळी आणि 1 शेकडा काजूच्या बिया निलेश म्हस्के यांच्याकडून. संधीचं सोनं करायचं आहे. सागर जाधव यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस. एका चढाईत 3 गडी बाद केलेत. तर चढत गेला तो वैभव. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न. बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा श्रवणच्या समोर आहे तो. 5चा डिपेंड 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे. छान सुंदर लात मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न करतोय आणि सुंदर चढाई करतोय. अमोलला सुयोगला बाद करण्यात यशस्वी होतोय. 1 गुणाची कमाई केली श्रवणनी पुन्हा एकदा आपल्या संघासाठी. त्यांना प्रत्युत्तर विजयच्या समोर आहे तो. 7चा डिपेंड 7-1 असं समीकरण आहे ते विठ्ठळीच्या अंगणात. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. आपल्या संघाचे काही हिरे मैदानाबाहेर बसले त्याची जाणीव ठेवून खेळतोय. प्रयत्न करावा लागेल तो विजयला. छान सुंदर अशी चढाई परंतु रिकामे असतात आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर तनुज गुरव. 4-1 असं समीकरण. संत गतीने खेळ करतोय तो तनुज. रिकामे असतात आपल्या तंबूत दाखल. टाइम अप घेतलाय तो मसोबा संघाने. चढत गेला तो शिवा. एकाच चढाईत 3 गडी बाद केला. तर 1 शेकडा काजूच्या बिया 500 रुपये. 3 डझन केळी आणि 200 रुपये 700 रुपये आणि काजूच्या बिया म्हणजे मला वाटतं 300 रुपये शेकडा चालू आहे सध्या. म्हणजे 1000 रुपये झालेतच. बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल होतोय. त्यांना प्रत्युत्तर श्रवणच्या समोर आहे. 4चा डिपेंड 4-1 असा समीकरण आहे तो मसोबाच्या अंगणात. प्रेक्षकांमध्ये अनिल गुरव कुठे असतील तर यजमान मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. अनिल गुरव आपण व्यासपीठावर यायचंय. संत गतीने खेळ करतोय तो श्रवण. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. चढार गेलाय तो श्रवण. सुंदर चढाई पाहायला मिळते श्रवणची. आपल्या संघाला डू ऑर डाय चढाईमध्ये 1 गुण मिळवून देतोय.
शिवा चापेकर आपल्यासाठी खुशखबर आहे. आपण जर का चढाई करताना श्रवणला बाद केलात तर आपल्याला 100 रुपये मयुरेश्वर मयेकर यांच्याकडून दिले जातील. तर श्रवणने शिवाला बाद केले तर 100 रुपये श्रवणला दिले जातील. कारण का जो लीग होणार आहे श्रीवर्धन कबड्डी प्रीमियर लीग, त्या लीगसाठी दोन्ही खेळाडू एकाच संघामध्ये खेळणार आहेत. सुंदर पक्कड पाहायला मिळते संभव वाणी आणि त्याच्या साथीदारांकडून. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा श्रवणला संधी आहे 100 रुपये प्राप्त करण्यासाठी शिवाला बाद केल्यावर. आणि शिवाला सुद्धा संधी आहे श्रवणला बाद करण्याची. संधीचं सोनं करायचं आहे. पाहूया पहिला कोण करेल, शिवा करेल की श्रवण करेल. आणि गडी बाद केलाय त्यानंतर बाहेर गेला, त्यामुळे आता शिवाला संधी आहे. पाहूया श्रवणला बाद केला तर 100 रुपये. अनिल गुरव यांचा सत्कार करतील जयंत गुरव. 7-1 असं समीकरण. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न. ऑफिशियल टाइम अप. थोडासा इंजुर्ड झालाय. बोनस गुण घेतला होता परंतु स्वतः बाद झालाय. बोनस कारण का खेळाडू बदली झाला म्हणजे टाइम अप. टाइम अप ओव्हर झालेत. पहिल्या हाफचे म्हसोबा पुढल्या हाफ मध्ये चढत जात आहे तो तनुजच्या समोर आहे तो. 7चा डिपेंड. 7-1 असा समीकरण आहे. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. आपला संघ काही गुणांनी आघाडीवर यायची जाणीव ठेवून खेळतोय. या संघात आपण पाहतोय वडील आणि मुलगा एकाच संघांमध्ये खेळताना दिसत आहेत. अमोल आणि सुयोग. आणि सामरा विश्रांतीसाठी थांबलेला आहे. विश्रांतीपर्यंतचा गुणफलक म्हसोबा 5 विठ्ठळी 11. 6 गुणाची आघाडी विठ्ठळी संघाकडे. याची प्रतिस्पर्धी संघाने नोंद घ्यायची आहे. चालू सामना संपल्यानंतर लगेच होणारा सामना भैरवनाथ क्रीडा मंडळ विरुद्ध कुसुमदेवी क्रीडा मंडळ. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे. सागर जाधवानी कोण बोलला. शिवासाठी बक्षीस आहे परंतु शिवा बाहेर आहे. इंज्युअर्ड आहे. चढायला गेलाय तो विजयच्या समोर आहे. 7चा डिपेंड. आपला संघ काय लढत आहे. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का श्रवण.
संत गतीने खेळ करतोय श्रवण. श्रवणचे सुद्धा 100 रुपये मला वाटतं कमी झालेत, कारण का शिवाला बाद केले असते तर 100 रुपयाचं बक्षीस होता. चढार गेला तो अमोल. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न. बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल. त्याला प्रतिउत्तर पुन्हा एकदा तनुज. तनुजच्या समोर आहे 6चा डिपेंड. बोनस गुण ऑन आहे. प्रयत्न करावा लागेल तो आता मसोबा संघाला. छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते. प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय तो तनुज. परंतु रिकाम्या आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रतिउत्तर. दुर्गेश उर्फ गुंडू. 7-1 असं समीकरण पाहायला मिळतंय तो विठ्ठलाच्या मैदानात. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. संत गतीने खेळ करतोय. रिकाम्या आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रतिउत्तर. श्रवण डू ऑर डाय करूया मरूया इराद्याने चढार जातोय. यशस्वी चढाई करतोय. आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. अमोलला बाद करण्यास यशस्वी होतोय. ही गुणाची कमाई केले. त्यांना प्रतिउत्तर. वैभवच्या समोर आहे 7चा डिपेंड. आपला संघ काही गुणांनी पिछाडीवर याची जाणीव ठेवून खेळतोय. छान सुंदर प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. आणि सुंदर पक्कड पाहायला मिळते. बोथ आउट. दोन्ही संघाने 1-1 गुण मिळेल. स्वरूप सुद्धा बाद झालाय. त्यांना प्रतिउत्तर तनुज. 5-1 असं समीकरण पाहायला मिळतंय. संत गतीने खेळ करतोय तनुज. संत गतीने खेळ करून रिकाम्या आपल्या तंबूत दाखल होतोय. त्याला टाइम ऑफ घेतलाय. पारस पूर्ण काम आपल्यासाठी खुशखबर आहे. आपण एकाच चढाईत 2 गुणांची कमाई केली तर आपल्याला 100 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल मयूर बंगाल यांच्याकडून. चढार जातोय तो गुंडूच्या समोर आहे 6चा डिपेंड. 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. आपला संघ काही गुणांनी पिछाडीवर याची जाणीव ठेवून खेळतोय. चज्जल चलाक चपळ अशी चढाई पाहायला मिळते. प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय परंतु गुण काही मिळत नाहीये. आणि सुंदर पक्कड पाहायला मिळते ती श्रवण आणि त्याच्या साथीदारांकडून. त्यांना प्रतिउत्तर तनुज. 4-1 असं समीकरण आहे तो मसोबाच्या अंगणात. विनंती करतोय संतोष दादा भगत आणि निशांत सायगावकर यांना की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. निशांत सायगावकर आणि संतोष दादा भगत आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. प्रसाद रिकाम्या प्रथम मुद्दा दाखल. त्यांना प्रतिउत्तर. श्रवण डू ऑर डाय करूया मरूया इराद्याने चढार जातोय. रायडर बाद दिलाय पंचाने. गुण मिळतोय तो सुयोगला. विजय बांद्रे आपली बबलू वाट पाहत आहेत. गुण मिळतोय तो मसोबा संघाला.
त्यांना प्रत्युत्तर सुयोग. 6-1 अशी लढत आहे. सुयोग पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. एक डिफेन्सच्या जोरावर एक गुण मिळवून दिलाय एकट्याने आपल्या संघाला. आणि प्रयत्न चांगला होता परंतु डिफेन्स सुद्धा तितक्याच चांगला आहे विठ्ठल संघाचा. बघा पोरगा चढाईवर गेलेला परंतु वडील हसून आनंद घेत आहेत. गणेश डवटे यांच्याकडून विठ्ठल संघाला 100 रुपयाचं बक्षीस आलंय आतापर्यंत सुंदर खेळ केल्याबद्दल. चढा गेलाय तो श्रवण संत गतीने खेळ करतोय. श्रवणला माहिती आहे की आपल्याला गरज नाही आहे पॉइंट कमावण्याची, गरज आहे ती म्हसोबा संघाला. रिकाम्या असताना तंबूत दाखल टाइम ऑफ घेतलाय तो विठ्ठल संघाने. लक्ष्मण जाधवचा सत्कार केलाच काय. लक्ष्मण जाधवचा झाला सत्कार. चढार गेलाय तो विजय. विजयच्या समोर आहे तो 7-1 असं समीकरण. आमच्या मंडळाला अनिल हरी गुरव यांच्याकडून 500 रुपयाची देणगी उपलब्ध झाले. मंडळ त्यांचा अत्यंत अत्यंत ऋणी आहे, धन्यवाद. चढार गेलाय तो पारस. आपण एका चढाईत 2 गडी बाद केले तर मयूर बांगाल यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. संधीचं सोनं करायचं आहे. संत गतीने खेळ करतोय. प्रेक्षकांमध्ये आदित्य शिंदे यांचं आगमन झालंय. मी विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. निशांत सायगावकर आपण व्यासपीठावर यायचंय. चढार गेलाय तो 98 नंबरची जर्सी परिधान केलेला म्हसोबा संघाचा खेळाडू. त्याच्या समोर आहे तो 7चा डिफेंड 7-1 अशी लढत आहे. आणि यशस्वी चढाई 1 गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी. त्यांना प्रत्युत्तर तनुज डू ऑर डाय करूया मरूया इराद्याने चढाई केलाय. 5-1 असा समीकरण. सामना संपायला शेवटची 2 मिनिटं जाहीर केलेत. डू ऑर डायची चढाई आहे. 2 मिनिटापेक्षा कमी अवधी राहिलाय त्यामुळे प्रयत्न करावा लागेल तो म्हसोबा संघाला. आणि सुंदर चढाई 2 गुणांची कमाई केली ती तनुजने आपल्या संघासाठी. टाइम अप घेतलाय पुन्हा एकदा का विठ्ठल संघाने. बाजूच्या बिया पण गेल्या, केळी पण गेली. 700 रुपये आणि माणूसच गेला साईडला. टाइम अप ओव्हर झालेत. विठ्ठलाळी संघात एक बदल केलाय. सनीला संघात स्थान दिलंय. चढायला जातोय तो 98 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू. त्याच्या समोर आहे तो 7चा डिफेंड 7-1 असं समीकरण आहे. आणि आता मात्र पारसला बाद करण्यात यशस्वी होतोय. 1 गुणाची कमाई करून देतोय. त्यांना प्रत्युत्तर सनी. सनी चाचले बक्षीस आलंय आहे ना. JP रिसॉर्ट याच्याकडून स्वरूप पुलेकर याच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलंय. स्वरूप आपलं बक्षीस घेऊन जायचंय. स्वरूप पुलेकर JP रिसॉर्ट यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस. अभिनंदन स्वरूप वालवटी यांच्याकडून. निलेश गवणकर पोलीस जावं आहे जेवणचा तो समोर उभा आहे. दे आवाज. निलेश गवणकर. निलेश गवणकर. निलेश गवणकर यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं.
कुसुमादेवी संघाचं आगमन झालंय, भैरवनाथ संघाचं सुद्धा आगमन झालंय. चालू असलेले सामने शिवशंभो क्रीडा मंडळ श्रीवर्धन यांच्या वतीने या भव्य दिव्य कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेसाठी हे पटांगण लाभले ते या जिग्नेश्वर देवस्थान ट्रस्टच्या